नमस्कार, मी विकास लवांडे. मी आज आपल्याशी बोलायला आलोय त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलोय. महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सक्रिय आहे. देवेंद्र फडणवीसांनी कसे छुपे चाल खेळतात त्याचा एक उत्तम नमुना मी आपल्या समोर आणणार आहे. खरं तर तो आज युवा आमदार रोहितदादा पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियात टाकून तो उघडकीस आणलेला आहे. काल 2 जुलै 2026 रोजी 2 GR शासनाने काढलेले आहेत. हे जे 2 GR शासनाने काढले त्याच्या संदर्भात मी आपल्याशी बोलणार आहे. अतिशय कावेबाजपणा ज्याला म्हणतो तो हा कावेबाजपणा त्यांनी केलेला आहे. आणि आपला कावेबाजपणा झाकण्यासाठी सुद्धा त्यांनी लगेचच दुसरा GR म्हणजे एकाच दिवशी 2 GR काढला ते त्याच्यासाठीच आहे. मूळ आपला एक कावेबाजपणा झाकण्यासाठी दुसरा GR काढला. काय GR आहे तर या भारत देशाचा जर आपण इतिहास अभ्यासला, भारताचा स्वातंत्र्य लढा जर अभ्यासला तर आपल्याला अनेक गोष्टी निरपेक्षपणे अभ्यासल्या तर दिसतील, सखोलपणे अभ्यास केला तर दिसतील. काल महाराष्ट्र सरकारने पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून जो GR काढला तो असा आहे. एक GR काढला, युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाच्या आयोजनावरील खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा GR काढला आणि त्याच्यावर 6 ठिकाणी त्या नाटकाचे प्रयोग करायचे. नाटकाचे नाव आहे युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार. ते नाटकाचे प्रयोग 6 ठिकाणी होणार आहेत. बोईसर, कोल्हापूर, जळगाव, लातूर, वर्धा आणि वाशिम अशा 6 ठिकाणी ते प्रयोग नाटकाचे होणार आहेत. आणि एका प्रयोगासाठी 7.5 लाख रुपये याप्रमाणे 45 लाख रुपयाची तजवीज महाराष्ट्र सरकारने जनतेच्या पैशातून सरकारी तिजोरीतनं केलेली आहे, कर्ज काढून. युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार हेडगेवार कसे काय युगप्रवर्तक असू शकतात? अगं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजीराजे आहेत. शिवाजीराजांना युगप्रवर्तक म्हटलं जातं. डॉक्टर हेडगेवार युगप्रवर्तक नाहीत, हे आमचं ठाम मत आहे. नव्हे कुठल्याही विद्वान किंवा साहित्यिकांना का विचारवंतांना जरी आपण विचारलं, अभ्यासकांना जरी विचारलं, इतिहासकारांना जरी विचारलं तर डॉक्टर हेडगेवार हे युगप्रवर्तक असूच शकत नाहीत. त्यांनी काहीही असं कर्तृत्व केलं नाही की ज्यांना युगप्रवर्तक म्हणावं. आणि ते नाटक त्यांच्याच RSS परिवारातल्या कोणीतरी लिहिलं असेल आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्रात बळजबरीने दाखवण्यासाठी सरकारने पैशाची तजवीज केलेली आहे. आणि मग हा आपला कावेबाजपणा झाकण्यासाठी त्यांनी लागलीच छत्रपती संभाजीराजांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पुरंदर किल्ल्यावर घेण्यासाठी 10 लाख रुपयाची तजवीज केलेली आहे. छत्रपती संभाजीराजांची जी जयंती येईल त्याच्यावर पुरंदर किल्ल्यावर जो काही सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्याच्यासाठी 10 लाख रुपयाची तजवीज केली. म्हणजे डॉक्टर हेडगेवारांना बळजबरीने त्यांची नाटकं दाखवण्यासाठी 45 लाख रुपये आणि युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचे सुपुत्र शंभूराजे ज्यांना धाकलधणी म्हटलं जातं त्या लढवय्या छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीसाठी फक्त 10 लाख रुपये टाकलेत. त्यांची नाटकं किंवा त्यांचे जे काही नाटकाचे प्रयोग आहेत, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर अमोल कोल्हेंनी ते नाटक आहे शिवपुत्र संभाजी, त्याच्यासाठी नाही योगदान दिलं. डॉक्टर अमोल कोल्हेंनी आता सध्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या अनुषंगाने जी काही एका चॅनलवर मालिका सुरू केली ती बंद करावी लागली. तिथे अनुदान नाही दिलं सरकारने. म्हणजे महात्मा फुले, संभाजी महाराज हे जे काय पुरोगामी विचारसरणीचे लोक आहेत यांच्यासाठी सरकारकडे पैसा नाही. पण जे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार ज्यांना युगप्रवर्तक असं यांनी नाव टाकलं आणि पुढच्या आता काही पिढ्यांनी म्हणजे एक खोटं 100 वेळा सांगितलं की ते खरं वाटायला लागतं ना. म्हणजे पुढच्या 25-50 वर्षांनी पुढच्या पिढीला डॉक्टर हेडगेवार जणू काही युगप्रवर्तक वाटावेत अशा पद्धतीने तिथं नाव लावून टाकलं.